नवशिताईंचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे। नवशिताई आपलं देखील सहर्ष स्वागत करतोय। त्यांच्या समवेत आपण बघितलं तर जवळजवळ महिला मंडळ म्हणजेच इथे दाखल झाले, त्यांची नावं देखील आम्ही नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। हॅलो, तर माते आणि माता फरक आहे फक्त विलांटीचा। एक जन्म घेते तर एक उशीत घेते, अशा या माते आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि अतिथी कक्षामध्ये असलेल्या अतिथींचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दांडेकर पाडा आयोजित यंग मराठा चषक 2025 हा महासंग्राम आपण देखील पाहतोय। आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, फायनल डे, आणि निश्चितच कोण आपलं नाव कोरणार आहे यंग मराठा चषकावरती हे देखील आपल्याला आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळेल। सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दोन संघ आपण पाहतोय, यंग मराठा स्पोर्ट दांडेकर पाडा अँड गावदेवी कोहली या दोन टीम मध्ये हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। सुरेश भगले यांच्याकडनं षटकारांच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल। मॅचला होते सुरुवात, गेम ऑन। पहिले षटक टाकण्याकरता प्रकाश तेज तरार, पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर मग संजय लोखंडे याच्याकडनं झाली आहे चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये। पहिल्याच बॉलवरती संधी बनवली होती विकेट प्राप्त करण्याची गोलंदाज प्रकाशनं, परंतु संजय लोखंडेकडनं झाली आहे मिस्टेक, झेल ड्रॉप। ऍक्शन वर रिॲक्शन आपण बघितलं विजय, कारण की झेल कोणत्या खेळाडूचा तुम्ही सोडलाय तर एक वन ऑफ द बिगेस्ट अँड टफेस्ट आणि एक शक्तिशाली खेळाडू म्हणजेच सतीश जाबर याला आपण पाहतोय। ज्या कॅचचं आपण पाहिलं तर महत्व मात्र नक्कीच जाणवेल। यावेळेस पुन्हा एकदा संधी उपलब्ध केली होती, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग गंगाधर लोखंडे थोडेसे स्लिप झालेत। एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने मात्र यंग मराठा स्पोर्ट दांडेकर पाडा टीमचं धावफलक मात्र ओपन झाले। जयेश, डेफिनेटली आपण बघा इथे कॅच सुटला पहिल्या बॉलवर, परंतु पुन्हा एकदा संधी। गेम प्लॅनिंग काय होती, ऑफस्टंपच्या बाहेर सतीशसाठी गोलंदाजी करायची ही गेम प्लॅनिंग आपल्याला बघायला मिळाली, परंतु इथून आपण बघितलं की आता प्रदीप आहेत हे खेळाडू त्या गेम प्लॅनिंगला मात्र पूर्णपणे चेंज करू शकतात, कारण की लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आलं ना की एक चांगल्या गोलंदाजावर ना एक डबल मात्र नक्कीच दुविधा निर्माण होत असते। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत गंगाधर लोखंडे, पकडताय शेल आणि समाप्त झालाय प्रदीप जाबर या खेळाडूचा खेळ आउट। अगदी आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे विकेट डाऊन झाली प्रदीपची, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिला धक्का बसलाय। या ठिकाणी आपण पाहिलं तर मग प्रदीप जाबर आपण पाहतोय मंचावर जे पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय सन्माननीय दयानंदजी नथुवाग साहेब म्हणजेच वन हक्क समितीचे नक्कीच माजी अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात, आणि सध्या तरी मग श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष म्हणून नक्कीच आपण त्यांना देखील पाहतोय। त्याचप्रमाणे सन्माननीय श्री नवशिताई दयानंदजी वाघ तालुका उपाध्यक्ष जे आपल्याला पाहायला मिळतात त्या देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। त्याचनंतर दमयंतीताई श्रीराम निंबारे कोळी पांडवपाडा या विभागाचे आपल्याला सचिव पाहायला मिळत आहेत, आणि नक्कीच त्यांचं देखील इथे शुभागमन त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत नक्कीच करतोय। त्याचप्रमाणे रंजनाताई रमेश सावर देखील आहेत आणि त्या उपप्रमुख आहेत या विभागाच्या, आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आलेले आमचे प्रमुख पाहुणे आणि या प्रमुख पाहुण्यांचं ॲज अ चीफ गेस्ट आपण पाहतोय, आणि नक्कीच या दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय। तर मैदानाच्या न्यू बॅटर आपण पाहिलं तर महेंद्र पवार, यावेळेस फटका चांगला आहे महेंद्र पवार ऑन साइडला, एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केली आहे। सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचले गेले दोन्ही आकड्यावरती।
दोन्ही संघ आपण पाहिले तर मग चिंचोटी परिसरातील संघ आहेत. एक संघ आपण पाहिला तर मग गावदेवी कोल्ही आणि दुसरा संघ आपण पाहिला तर यंग मराठा दांडेकर पाडा. ओहो, या वेळेस आपण पाहिला तर फलंदाज सतीश जाबर देखील आउट. बॅटची इनरेज काम तमाम. दुसरा धक्का बसतोय यंग मराठा स्फोट दांडेकर पाडा टीमला. सतीश जाबर आउट. बघा इथे काय घडलं गेले विजय, मला तरी वाटतंय की या षटकाला ना एक टेम्परामेंट दर्शवायला हवा होता, कारण की या षटकामध्ये मोठे फटके तुम्हाला मिळणारच नाहीयेत. हा अभ्यास करायला हवा होता. या षटकामध्ये तुम्ही ना सिंगल डबल धावा फोकस करायला हव्या होत्या, कारण की या षटकामध्ये जर तुम्ही 7 ते 8 धावा जरी इथून जर बनवल्या असत्या ना आणि त्यानंतर मग शेवटच्या षटकामध्ये तुम्ही 10 ते 12 धावा, म्हणजे बघा किती फरक पडेल. टीमचा टोटल आहे तो कसा दिसेल अंदाज आहे. मात्र आपण पाहिलं ते गेम प्लॅनिंग असायला हवं, परंतु इथे गेम प्लॅनिंग कुठे दिसला नाहीये. त्याचा प्रभाव आणि अभाव हा दिसून आला आणि तेच कारण की दबदबा गोलंदाजा पाहायला मिळतोय. सध्या तरी वर्चस्व या ठिकाणी आपण पाहिलं तर मला प्रकाश तुंबडास आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने त्याने मैदानात 7 मध्ये बॉलिंग केली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग प्रदीप जाबर, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग सतीश जाबरला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं. यावेळेस आपण पाहिलं तर अतिश मडवी मैदानात 7 मध्ये इन झाले होते आणि त्याला देखील शेवटचा बॉल मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये टाकला गेला. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकात धावा लागल्या गेल्यात. 2 बाद 2. काय म्हणशील जयेश, ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हर मध्ये प्रकाश तुंबडाची लाजबाब बॉलिंग या ठिकाणी राहिली गेली. नक्कीच हा खेळाडू का नक्कीच या पालघरमध्ये चर्चेमध्ये राहतोय, त्याचं कारण आहे कारण की या खेळाडूकडे ती क्षमता आहे गोलंदाजी फलंदाजी, आणि जास्त आपण पाहिलं तर मग गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर हा घातक खेळाडू आहे आणि त्या खेळाडूला सन्मानजनक खेळणं गरजेची बाब होती. परंतु अटॅक मात्र आपण करण्याचा प्रयत्न होता आणि त्याचा मात्र आपण पाहिलं परिणाम भोगावा लागला. परंतु आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये फक्त आलेल्या 2 धावात 2 मोठे विकेट गमावले गेलेत. परंतु इथून आता मात्र या षटकामध्ये कदाचित मी तर म्हणेन की 15 तरी 16 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून एक फाईट मात्र केली जाऊ शकते या मॅच मध्ये. अक्षय एडगा आलेत नंबर 2 चे षटक टाकण्याकरिता. यावेळेस आपण पाहिला तर हिट विकेटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज महेंद्र पवार देखील आउट होतोय. फटका चांगला खेळला होता, परंतु हिट विकेटच्या स्वरूपामध्ये त्याला देखील या ठिकाणी डगआउटला मात्र परतावं लागेल. तिसरा धक्का यंग मराठा स्फोट चिंचोटी दांडेकरपाडा टीमला मात्र ठिकाणी बसला गेलाय. महेंद्र पवार आउट. हा बघा क्रिकेटमध्ये 3 फॉर क्रिकेट आणि 3 फॉर कंट्रोल असायला हवं, कारण की फटका जर नक्कीच तुम्ही खेळला होता परंतु स्वतःवर कंट्रोल नव्हता आणि तेच आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे हिट विकेटच्या स्वरूपात झाले महेंद्र पवार देखील परतावं लागले. आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मजबूरन मात्र नक्कीच यावं लागेल, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की इथे साईनाथ, कारण की सकाळच्या सत्रामध्ये साईनाथ जाबर यांना संकट मोचक म्हणून बनताना आपण पाहिलं देखील आहेत आणि या वेळेला आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ते मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. परंतु नक्कीच आपण पाहिलं यावेळेला ॲक्शन मध्ये इन होतील का हे देखील पाहावं लागेल. ॲक्शन तर मात्र त्यांना घ्यावंच लागेल, कारण की या वेळेला मॅच मध्ये स्थिती भरपूर नाजूक झालेली आहे. स्थितीला मात्र नक्की सुधारायचं आहे आणि ते सुधारलं जाईल का. गाठ घेत असताना पंचांच्या माध्यमातून साईनाथजी जाबर यांना पाहिलं. अनेक वर्ष आपण पाहिलं क्रिकेट खेळताना आपण पाहिले त्यांना, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील असेल रुपयाजी दांडेकर यांच्या माध्यमातून साईनाथ जाबर यांच्यासाठी षटकाराच्या हॅट्रिकसाठी. अजयचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे. डीप स्कोरल एक रिझनच्या दिशेने चेंडू मात्र निघून गेलाय. मिळतील या ठिकाणी 2 धावा. साईनाथ जाबर यांच्याबद्दल जर म्हणायचं गेलं जयेश तर क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी देखील अधिराज्य गाजवलं. या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये भरपूर वर्षापूर्वी अगोदरपासून मात्र क्रिकेटच्या पटलावरती त्यांचा देखील इतिहास खूप चांगला राहिलाय आणि आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये एक मॅच जो फसला होता तो मॅच देखील त्यांनी जिंकून दिला होता जयेश. डेफिनेटली आपण बघितलं सकाळच्या सत्रामध्ये ती त्यांची फलंदाजी मात्र कामाला आली होती. अगदी देवासारखे धावून आले होते, परंतु यावेळेला पुन्हा एकदा देवासारखं धावून यावं लागेल, कारण की टीम सापडलाय संकटात आणि त्या संकटातून मात्र आपण पाहिलं तर बाहेर पडण्याचा प्रयत्न देखील त्यांना करावा लागेल आणि निश्चितच संकट मोचक या ठिकाणी बनावं लागेल. जबाबदारीचं क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर मग थोडासा खाली राहिला होता आणि बॅटचं स्विंग आपण पाहिलं तर मग थोडस वरून मात्र ट्रॅव्हल झालं होतं.
आणि त्याच कारणास्तव हा चेंडू आपल्याला डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. जयेश अजयची देखील चांगली बॉलिंग या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा राईट मोडतो विकेटने षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील जणू काही रिफ्ले दाखवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. जयेश मोठ्या फटक्यांवरती विश्वास दर्शवला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅक टू बॅक हे दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालेत. डेफिनेटली आपण बघितलं की मग प्रेशर आलं त्यामुळे आता मोठ्या फटक्यांवरच विश्वास ठेवला जातो, कारण की सुरुवातीला धावा आल्या नाहीत आणि या षटकामध्ये देखील धावा नाही. दरम्यान हा चेंडू पण बघितला तर थोडा लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते. पंच सुरेंद्रजी घाटल सरांनी मात्र दिला आहे ते इशारा. आपण पाहिलं तर मग एक एक्स्ट्रा मिळेल, परंतु या एक्स्ट्रानं मात्र तितकं काम नाही बनणार जितकं बनवायचं आहे, कारण की इथून धावा भरपूर कमी आहेत. फलक आपण जर बघितला तर फलकावर आहेत 5 धावा, चेंडू फेकून झाले 4. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ॲप्ट्रॅकल बॉल उडवला ऑन साइडला. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता हा षटकार. काय जबरदस्त टायमिंग या ठिकाणी जयेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं. ज्या वेगाने चेंडू आला त्या वेगाने मात्र चेंडूला मैदानाच्या बाहेर धाडले गेले 6 धावांकरिता. म्हटलं गेले ना, संघर्षाचा काल कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं आणि या ठिकाणी मी तर म्हणेन पाहिलं गेलंय. हा डेफिनेटली रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये हा चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर मात्र केलं. षटकार मात्र जिथून मिळवून दिला गेला आणि अगदी त्याची गरज होती, कारण की टीमची टोटल आपण पाहिली 11च्या घरामध्ये. आणखीन एक मोठा फटका येईल का? षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर पायांना फॉलो करणारा हा बॉल होता. लेग बाईच्या सुरमध्ये ही सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचली गेली ती म्हणजेच 12 या आकड्यावरती आणि जवळजवळ लक्ष असणार आहे ते म्हणजेच 13 धावांचं. 13 धावा आपण बघितल्या तर मग विजय इथून फाईट केली जाईल. यंग मराठा टीम कडे बॉलिंग युनिट चांगलं आहे आणि खास करून मग पहिलं षटक आहे ते नक्कीच जवळ जे जबाबदारीचं असेल, कारण की इथून या 13 धावा तितक्या इझी नाही होणार आहेत. कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा इतिहास जर आपण पलटून बघितला ना विजय, तर मग जवळ 12 चेंडूमध्ये आणि मागचा जर आठवडा बघितला आपण तर नागल्याचं मैदान, कारण की 12 मध्ये 11 धावा तिथे झाल्या नव्हत्या नागली टीमला. गावदेवी कामन टीमने मात्र तो करामत करून दाखवली होती आणि महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाला मात्र 12 मध्ये 11 करून दिला नव्हता. एक मागचा इतिहास मला आणखीन आठवते, कारण की या जयबजरंग अलनपाड्याच्या मैदानावर नक्कीच आहोत, परंतु की कामनचं मैदान होतं त्या मैदानावर एक फायनलचा मॅच चालू होता. न्यू स्टार वसई अगेन्स्ट जय बजरंग पालनपाडा आणि जय बजरंग पालनपाडा संघाने ना एका जवळजवळ इनिंगमध्ये 2 ओव्हरमध्ये फलकावर केल्या होत्या 11 धावा आणि 12 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि त्या जवळजवळ आपण पाहिलं तर 12 धावा देखील करू दिल्या नव्हत्या जय बजरंग पालनपाडा टीमने. म्हणजेच काय तर क्रिकेटच्या पटलामध्ये आपण पाहतो ना की एखादा सामना आपण एका बाजूने पाहून तो सामना आपण म्हणू शकत नाही की हा वन साइड आहे, कारण की क्रिकेटच्या पटलावर आहेत ना प्रत्येक जो खेळाडू असतो त्या खेळाडूचा खेळ खूप महत्त्वाचा असतो. या मैदानाचा इतिहास आपण बघितला तर या मैदानामध्ये जवळजवळ 18 मध्ये 11 सुद्धा झालेल्या नाही आहेत, हा देखील इतिहास आहे. जवळजवळ 12 मध्ये 7 देखील झालेल्या नाहीत, तो देखील इतिहास आहे. इतिहास आपण बघितलं तर या मैदानामध्ये आपण बघितलं तर 6 मध्ये 4 धावा देखील झालेल्या नाहीत, हा देखील इतिहास आहे. इतिहास पलटून बघितला तर भरपूर आहे परंतु क्रिकेटच्या पटलावर, परंतु या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये आणखीन एक असा इतिहास मात्र रचला जाईल का या मॅच मध्ये ते देखील पाहूया आपण. निश्चितच इतिहास आपण पाहिला तर मग तो रचण्यासाठी सातत्याने केला जातो. ह्या मॅच मध्ये देखील ती सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळेल का? 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत या 13 धावा पूर्ण करण्यासाठी. प्रकाश तुंबडा अँड आदिनाथ लोखंडे 2 विस्फोटक खेळाडू आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग चांगला रोल प्रकाशने देखील पे केला. सकाळच्या सत्रामध्ये देखील चांगली खेळी त्याच्या माध्यमातून साकारली गेली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आज या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील चांगला खेळ त्याच्याकडनं होईल का? बॉलिंग तर लाजबाब झाली आहे परंतु यावेळेस बॅटिंग देखील चांगली केली जाईल का? 12 मध्ये बनवायचे 13 परंतु कधी कधी लो टोटल स्कोरिंग सामने देखील आपण पाहिले जे रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळाले गेलेत, कारण मग दोन्ही संघामध्ये जर समान ताकदीचे खेळाडू पाहायला मिळाले तर मग चांगला
संघर्ष जरूर पाहायला मिळतो. पहिला बॉल सतीश जाबरचा मात्र ऑन साइडला खेळला गेलाय. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र करायचा होता. कॉल दिला होता प्रकाशने या ठिकाणी आदिनाथला, परंतु आदिनाथनं मात्र या ठिकाणी रोखलं गेलंय प्रकाश या बॅटरला. एक सिंगल मात्र पूर्ण झालंय. सिंगलच्या मदतीनं धावफलक मात्र ऑन झालाय. आता मात्र आदिनाथ लोखंडे या ठिकाणी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. गावदेवी कोहली टीम आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहतोय. पायामध्ये हा चेंडू मात्र टाकला होता सतीशनं. एक सिंगल मात्र धाव येते. सिंगल वरती मात्र रोखला गेलाय. ग्रुप ग्रामपंचायत कोळी चे विद्यमान माजी सरपंच आत्मारामजी लोखंडे यांच्याकडून शुभेच्छा आलेत गावदेवी कोहली टीम साठी. सकाळच्या सत्रामध्ये देखील शुभेच्छा आल्या होत्या, परंतु त्या आमच्या करता होत्या. यावेळेस आपण पाहिलं तर मग शॉर्ट पिच बॉल होता. बिगित करण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले होते प्रकाश तुंबडा या बॅटरनं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये जे प्रॉपर कनेक्शन व्हायला हवं होतं ना जयेश, ते मात्र या ठिकाणी झालं नाहीये. परंतु 2 धाव मात्र वेगाने कंप्लीट केलेत. बघा इथून आपण पाहिलं तर विकेट मात्र शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक चांगली विकेट, एक गेम चेंजिंग डिलिव्हरी मात्र इथे आपण पाहिली तर मग हाताळली गेली ना तर कदाचित इथून मॅच मध्ये आहे ना जो ट्विस्ट मात्र वाढेल. हा मॅच आहे ना रंगतदार आणि नक्कीच आपण पाहिलं तर रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित आपण बघितलं सतीश वर्सेस ॲप्पी हे कॉन्टेस्ट आपल्याला रंगताना पाहायला मिळत आहे. चेंडूला टर्न केलं. यावेळेला आपण पाहिलं फिरवलं गेलं होतं. फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग झाली. थ्रो मात्र आलाय, पावाला गेलं. थोडासा पुरा पाहायला मिळालाय. 2 धावा मिळणार आहेत तिथे. 2 टीमच्या टोटल मध्ये झाली आहे वाढ. टीमची टोटल मात्र हळूच पुढे सरकली आहे. टोटल पोहोचली गेली आहे 6च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले आहेत 4. अगदी आपण पाहू शकतो या वेळेला जवळ सतीश वर्सेस ॲप्पी हे कॉन्टेस्ट आपल्याला एक कडवं पाहायला मिळतं. या कॉन्टेस्टमध्ये आपण पाहिलं कोणाचं वर्चस्व. खोलमध्ये गोलंदाजी केली जाते. साईनाथ आहेत तिथे. एकदा मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न आहे, पावला गेला. 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. इथेही 8च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला आहे. अजून सुद्धा आपण नजर टाकली तर या षटकामध्ये एक चेंडू शिल्लक आहे आणि इथून धावा आता आपण पाहिल्या तर मग 5 हव्या आहेत. 7-5 वाला हे कॉन्टेस्ट आपल्याला रंगताना पाहायला मिळत आहे. या वेळेला झेल पकडलाय. अगदी आपण पाहिलं लॉंगॉनच्या दिशेनं ज्याची गरज होती आणि ही गरज पुरवल्यानंतर मॅच मध्ये कमबॅक केला जाईल का? कारण की एक उमेदची किरण मात्र आता जागृत केली जाईल का? इथून गावदेवी कोहली टीमला स्ट्रगल करायला लावलं जाईल का? चित्र असेल मात्र नक्कीच डोळ्याच्या समोर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये मात्र हे चित्र मात्र कोण आपल्या बाजूने मात्र पलटताना पाहायला मिळेल हे देखील पाहण्यासाठी जाऊ नका कुठेच. एकत्र पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच यंग मराठा चषक 2025. घेऊ एक छोटासा ब्रेक. अजून सुद्धा मॅच मित्रांनो संपलेला नाहीये. 6 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 5ची गरज. न्यू वाटर मैदानाच्या आतमध्ये आलेत संघाचे संघनायक वैभव कांबळे मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. 6 बॉल फेकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दुसरा गोलंदाज आपण पाहणार आहोत. रितेश दांडेकर. नक्कीच रितेशाला पाहिलं आपण तर 6 मध्ये 3 धावा डिफेंड केल्या होत्या या सीझन मध्ये, पण तिथे 5 डिफेंड करतील का? परंतु इथे हा चेंडू मात्र ज्याने फेकलाय पंच निरीक्षण करतायत. ऑफकोर्स आपण पाहिलं तर हा वाईड मिळेल की मग नो मिळेल. पंचांचं निरीक्षण मात्र पाहायला मिळते इथे जारी आहे. निरीक्षण परीक्षण केलं जाईल आणि पंच डिसिजन मात्र नक्कीच आपल्यापर्यंत देखील पोहोचवतील. कारण की इथून आपण बघितलं की या सिच्युएशन मध्ये तुम्ही एक्स्ट्रा रन्स एक्स्ट्रा धाव खर्च करू शकत नाहीये. तुमच्या खात्यामध्ये ऑलरेडी कमी आहेत आणि या वेळेला इशारा आला यासाठी नो बॉल.
न बॉलचा इशारा म्हणजे ब्रीडचा चेंडू आणि जसं म्हणतायत ना नक्कीच थांबा मैदानाच्या आतमध्ये गाडी आहे की ज्या वेळेला म्हणतात ना की घर बांधणी करताना पायावरची पहिली वीट जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट आता मात्र तो फ्री हिटचा चेंडू मात्र सुपर हिट मात्र पाहायला मिळेल का पाहूया फ्रीटचा चेंडू साईनाथ यांची फिल्डिंग चांगली ओहो नक्कीच प्रॉपर थ्रो आला नाहीये कारण की थोडंसं मागचा पाय होता तो मात्र स्लिप झाला आणि त्याचमुळे आपण बघितलं की जो बॉडी बॅलन्स होता नक्कीच थोडासा मागे गेला आणि त्यामुळे चेंडू व्यवस्थित थ्रो करणं नक्कीच झालं नाहीये पण बघा इथे आपण पाहिलं तर धाव मात्र मिळाली विजय परंतु मॅच आहे अजून सुद्धा या स्थितीमधून बदलली जाऊ शकते कारण की 5 चेंडू आणि 3 धावा रंगतदार मॅच मात्र पाहायला मिळेल का बघा आधी आहेत एका बाजूने परंतु वैभव आहेत वैभव जे डावखुराते जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे आपण बघितलं तर बॅटिंग भरपूर चांगली आहे अगदी आपण पाहिले तर त्याने षटकार देखील यापूर्वीच्या मॅचमध्ये लगावत असताना आपल्या संघाला अगदी थाटामाटामध्ये विजय मात्र मिळवून दिला गेला होता रितेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत यावेळेला डावखुराताचा खेळाडू समोर सामना करतोय फुलटास ही मेजवानी स्वान केले चेंडूला चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आपण पाहिलं तर 2 धावा मात्र तिथे मिळतील अगदी आपण पाहिलं तर जवळ पंचांचा इशारा नो आहे का पंचांनी नक्कीच ऍक्शन दिली होती परंतु यावेळेला की इथून मात्र निरीक्षण केलं जाईल टीव्ही अंपायरला मात्र इन्व्हाइट केलं इथे इन्व्हॉल्व केलं आता पाहावं लागेल तिसऱ्या अंपायरची मात्र भूमिका महत्वाची राहणार आहे आणि नक्कीच आपण पाहतोय तर इथे पाहणं देखील गरजेचं असेल नक्कीच हा जर नो आला नाहीये तर एक असेल नाही तर नो आला तर मग मॅच फिनिश बघा जवळजवळ 2 धावा तर मिळालेल्या आहेत म्हणजेच जर इथून नो नाही आला तर मग 1 धावेची गरज असेल आणि जर नो आला तर मग आपण पाहतोय की मग तिसऱ्या अंपायरचं डिसिजन काय आहे तिसऱ्या अंपायरने निरीक्षण केल्यामुळे सांगितलंय की हा फेअर डिलिव्हरी आहे चांगला चेंडू आहे याचाच अर्थ आपण पाहतोय की 1 धावेची गरज आता मॅच जिंकण्यासाठी आणि सोनसरी स्पोर्ट्स तांबलमाट टीमचे जे कर्णधार असतील त्यांना विनंती करतोय मी की आपण मंचाच्या दिशेने या बघा आता 1 धावेची गरज हो हो या वेळेला काय घडलंय यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तेच आपण पाहतोय इथे की हा चांगला चेंडू आहे चांगला चेंडू नक्कीच पंचांच्या माध्यमातून चांगला आहे परंतु आता पुन्हा एकदा DRS ची डिमांड आहे बघा तिसऱ्या अंपायरने लगेच सांगितलं की हा 3 यष्टाचा वरून चेंडू गेलाय मग फेअर आहे आमचे तिसरे अंपायर पण आपण बघितलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यता प्राप्त अंपायर्स आहेत म्हणजेच रुपेश दांडेकर कारण की नक्कीच भरपूर टुर्नामेंट्स आपण बघितलं तर अंपायरची भूमिका ते देखील पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी सांगितलं म्हणजे नो डाऊट चर्चा तर करायचीच नाही आहे इथे बघा 1 धावेची गरज आहे मॅच आपण पाहिली आहे तर चेंडू शिल्लक आहेत 3-1 इथे 1 धाव पूर्ण झाली आहे का हो यस झाली आहे आपण पाहू शकतो यावेळेला असा पंचांची समजी आहे नक्कीच आपण पाहू शकतोय लेग बायचा इशारा मिळाला अगदी आपण पाहू शकतोय तर धाव मात्र नक्कीच झाले परंतु आता फिल्डिंग करणारी टीम आता नक्कीच इंटरेस्ट आहे इथे रनआउटसाठी आणि फिल्डिंग करणारी टीमकडे आपण बघितलं तर मग एक रिव्ह्यू आहे आणि तो देखील त्यांनी घेतलेला आहे
बघा तिसऱ्या अंपायरने आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलेला आहे की फलंदाज इथे आउट आहे, रन आउटच्या स्वरूपात. नक्कीच आपण बघितलं तर या वेळेला फलंदाज रन आउट आहे. आपण फील्ड सेट करून घ्या आणि इथून पंच तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. नक्कीच आपण बघितलं तर मग गार्ड परिधान करणं किंवा नक्कीच काढणं, प्रकाश अँड टीम बिना परमिशन खेळाडूने गाठ काढलेली आहे आणि त्यामुळेच मग पॅनल्टीला तुम्हाला फोकस करावं लागेल. 3 धाव्यांची पॅनल्टी मात्र देखील तुम्हाला मात्र यावेळेला घ्यावी लागेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे, लक्ष असू द्या. अंपायरने आमच्यापर्यंत सूचना दिली आहे. परंतु परमिशन घेणं गरजेची बाब असते. इन मॅच आपण बघितलं तर तुम्ही गार्ड परिधान करताय किंवा नक्कीच काढताय तर पंचांची परमिशन घेणं गरजेची बाब असते आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. बघा नक्कीच आपण पाहिलं तर मग रूल्स आहेत आणि ते रूल्स मात्र आपण पाहिलं तर फॉलो देखील केले पाहिजेत, कारण की त्याप्रमाणे आपण पाहिलं की माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. हा नक्कीच या प्रकाश या मनामध्ये काही डाऊट असेल ठेवू नका, या क्लिअर करा.
हा नक्कीच आपण बघितलं तर मग 2 चेंडू असतील आणि आता धावा 4. बघा नक्कीच रूल्स पण आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आणि अगदी आपण पाहिलं तर यावेळेला मग 4 धावा आता पूर्ण कराव्या लागतील कवदी स्पोर्ट्स कोलिया टीम्सला. कारण की जिथून आपण पाहिलं तर मला वाटतं यंग मराठा टीमने देखील आपण पाहिलं जर जवळजवळ सातवेलीच्या मैदानावर आपण पाहू शकतो जी पेनल्टी खाली होती. कारण की ज्या खेळाडूने चेंडू पकडला नक्कीच विजयी नक्कीच साजरा देखील केला होता आपडला होता. पण त्या नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच आपण बघितलं आता जवळजवळ 2-4 नक्कीच आपण पाहू शकतो आता धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. रितेश बॉलिंग ट्रॅकवर संजय चांगला खेळाडू आहे. नक्कीच आपण पाहिलं तर गेम चेंजर खेळाडू म्हणून संजयला आपण पाहिलं देखील आहे. स्विंग करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आपण पाहू शकतो फिल्डर आहे तिथे एकदा मात्र जर मी येईल एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आत्ता आपण पाहिलं तर मग 3 धाव्यांची गरज असेल बघा. कारण की जवळजवळ आपण पाहू शकतो इथून महत्त्वपूर्ण ज्या 3 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच 3 धावांचा मात्र आपण पाहिलं तर हा मोबदला आता भोगावा लागतोय नक्कीच चुकवावा लागतोय. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो या मैदानाच्या आतमध्ये आता मात्र अगदी या एका बॉलवर 3 धावा नक्कीच आपण पाहू शकतो. तर मग एक मोठा फटका जो वैभव हा बॅटर लगावू शकतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून आपण पहिल्या दुसऱ्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी देखील राहिलेली आहे. परंतु इथून जर आपण पाहिलं तर एक चांगला शॉट्स जर त्याच्या बॅटमध्ये येतोय तर नक्कीच 3 धावा किंवा चौकार किंवा देखील येताना पाहायला मिळेल. परंतु 3 धावा एका चेंडूमध्ये करणं आता गरजेची बाब झाली गावदी कोहली या टीमला. फटका खेळलाय हवेत यावेळेला पाहावं लागेल. मात्र आपण पाहू शकतोय चेंडूला अडवलं गेलंय. नक्कीच आपण पाहतोय या वेळेला तिसऱ्या अंपायरची नक्कीच आपण पाहू शकते. यस मला वाटतं पंचाने इशारा दिला. 6 धावा 6 रन्स विजय झालाय गावदेवी कोल्ली टीम. या 6 धावा असतील आणि विजय होते गावदेवी कोल्ली टीम. अगदी शॉर्ट पिच चेंडू आणि वैभवची जी चर्चा करत होतो एखादा चेंडू त्याच्या बॅट मध्ये आला तर नक्कीच बाउंड्री लाईनला क्लिअर करेल आणि तेच केलं आणि सिक्सर मात्र विजय सिक्सर लगावला गेला आणि सामना जिंकला गेलाय. अगदी आपण पाहू शकतोय या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे नक्कीच देखील देणार आपण खेळाडू म्हणजेच मिस्टर वैभव. चला या नक्कीच आपण पाहू शकतोय की ज्या प्रकारे मनामध्ये डाऊट शंका क्लिअर सगळ्या गोष्टी झाल्यात. सामना मात्र पूर्ण झालाय. सामना जिंकलाय गावदी कोहली टीम्सने आणि आता जाऊया आपण